मुलांचं आयुष्य पूर्णपणे या वर्ष सव्वा वर्षामध्ये बदललेलं आहे. त्याचा ताण इवल्याशा मनावर येतोय. तो ताण घालवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं, मुलांकडून काय करवून घ्यायला हवं, याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आता आहेत मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सुषमा भोसले. डॉक्टर सुषमा भोसले, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर, मला सगळ्यात आधी हाच प्रश्नाचं उत्तर हवंय की या वर्षभरामध्ये मुलांच्या मनावर खूप ताण आला आहे. तो त्यांच्यासुद्धा लक्षात आलेला नाही. काही मुलांना तो लक्षात आलाय, पण ज्यांना लक्षात आला नाही त्यांना खूप त्रासाला सामोरं जावं लागलंय. मग तो ताण पालकांनी कसा ओळखायचा? अगदी छान प्रश्न आहे. आपल्या लक्षात येईल की गेल्या मार्चमध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण या कोरोना महामारीला सामोरं जात आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा की ताण ही एक व्यापक संकल्पना आहे आणि मग त्यामुळे आपोआपच आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय संकल्पनेच्या दृष्टिकोनातून कुबलर रॉस यांनी एक मॉडेल मांडलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण 5 टप्प्यांमधून जात असतो आणि त्या टप्प्यांनुसार आपण सुरुवातीला डिनायल करतो. म्हणजे आपण ती गोष्ट जो आहे त्याचा धक्का बसलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला गोंधळल्यासारखं होतं. त्याच्यानंतर मग आपण काय करतो की आपल्याला राग यायला लागतो. अँगरचा दुसरा टप्पा असतो आणि मग राग आला की चिंता वाढायला लागते, आपल्याला इरिटेट व्हायला लागतो आपण. मग तिसरा टप्पा जो आहे तो बार्गनिंग. म्हणजे आपल्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर गेल्या वर्षीच्या बातम्या आपण इतर देशातल्या पेशंटच्या जास्ती वाचत होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला भीतीची भावना एक प्रकारची निर्माण झालेली होती. आता जो चौथा टप्पा आहे तो डिप्रेशनचा, की ज्याच्यामध्ये सतत आपल्याला राग येतो, भीती वाटते. आणि गंमत बघा, आपल्याला एक मीम दिसतं नेहमी की मार्च 2020 मध्ये आपल्याकडे पेशंटची संख्या कमी होती पण भीतीची भावना ही जास्ती होती. परंतु आता आपण बघितलं तर मार्च 21 किंवा आता या मे 21 मध्ये पेशंटची संख्या जास्ती आहे पण भीतीची भावना कमी झालेली आहे. का? तर हा 5वा टप्पा ॲक्सेप्टन्सचा, स्वीकाराचा. आणि त्याच्यामुळे हा ताणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताण हा आपल्या क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणजे काय? तर आपल्यातल्या क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती यांच्याशी आपण आंतरक्रिया करत असतो. ज्या वेळेला आपल्यातल्या क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती यातला अंतर वाढत जातं त्यावेळेला आपल्याला जो काही अनुभव येतो, जी काही स्थिती आपण अनुभवत असतो तो म्हणजे ताण. आता हा जो ताण आहे हा आपल्या वागण्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं दिसत असतो. खरं तर शारीरिक लक्षणांमधून दिसतो, मानसिक लक्षणांमधून दिसतो आणि भावनिक लक्षणांमधून दिसतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल की गेल्या मार्चपासून झोपेमध्ये बदल झालेले आहेत, भुकेच्या वेळा बदललेल्या आहेत, त्याच्यामुळे पचनसंस्थेच्या तक्रारी वाढलेल्या असतील किंवा छातीत सतत दडपण आल्यासारखं वाटत असेल किंवा अस्वस्थपणा आहे हे सगळं, किंवा हातपाय गळून गेलेले आहेत, सतत आपल्याला कुठला तरी आजार झालेला आहे अशी भावना निर्माण होतीये, हे आपण अनुभवतो आहोत आणि पालकांना निश्चित त्याचा अनुभव येतो आहे. त्याच्या बरोबरीनं आपल्या लक्षात येईल की निर्णय न घेता येणं, गोंधळल्यासारखं होणं, एकाग्र न होणं, एका जागी स्थिर बसताना होणं येणं, ही सुद्धा आपल्यामध्ये लक्षणं दिसतात, ती मानसिक लक्षणं आहेत. आणि त्याच्या बरोबरीनं चिडचिडेपणा वाढणं, आक्रमकता वाढणं, आक्रस्ताळेपणा, हटवादीपणा, विनाकारण रडू येणं, ही सगळी भावनिक लक्षणं. आणि मला वाटतं पालकांच्या हे निश्चित लक्षात येत आहे की आपल्यालाही ताण आहे आणि मुलांनाही ताण आहे आणि त्याला सामोरं जात असताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला ह्या परिस्थितीचा स्वीकार करायचा आहे आणि आपल्या क्षमता ह्या सभोवतालच्या परिस्थितीसाठी जुळवून घेण्यासाठी वाढवायच्या आहेत. त्यामुळे ताण आहे का? तर निश्चित आहे आणि पालकांनी याकडे गांभीर्याने आधी स्वतःचं आरोग्य लक्षात घेऊन मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सुवर्ण. सुषमा मॅम, तुम्ही आता म्हणालात की चिडचिड वाढते आणि हे सगळं लक्षात येतंय पालकांना, पण कळतं पण वळत नाही अशातला भाग आहे. मग अशा वेळेला कितीही स्वतःला समजावलं तरी पालक मग कधी कधी फ्रस्ट्रेशन काढतात मुलांवर आणि वर्क फ्रॉम होम असल्यावर ऑफिसचं टेन्शन असतंच आणि त्यात पुन्हा मुलं त्रास देत असतील किंवा आपण त्रास म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या वयानुसार वागत असतात आणि आपल्याला तो त्रास वाटत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या मुलांना सांभाळताना कौटुंबिक वाद सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. मग हे वाद वाढू नये यासाठी म्हणून काय करायला हवं? अगदी छान प्रश्न विचारला सुवर्ण. खरं म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठलीही गोष्ट अनपेक्षित
आली की आपल्याला त्याचा धक्का बसत असतो आणि ती स्वीकारायला आपल्याला थोडासा वेळ लागत असतो. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा आहे की हे संपणार कधी, कारण हे निश्चितपणे कधी संपणार हे आपल्याला माहिती नाहीये आणि त्या अनिश्चिततेमुळं एक प्रकारचा एक ताण आणि अस्वस्थपणा किंवा भविष्याची चिंता ही सतत मनाला छळत असते. आणि त्याच्यात मध्ये परत एक जर गमतीचा भाग बघितला तर आपल्या लक्षात येईल की वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे आणि ऑनलाईन स्कूलिंग झाल्यामुळे आपलं जे रुटीन आहे याच्यामध्ये जबरदस्त बदल झालेले आपल्याला दिसतील. कारण आपण सगळेजण घरात 24 तास राहत नव्हतो, त्यामुळे घरात राहायची सवय करताना आपल्याला सुरुवातीला छान वाटलं, पण नंतर आपल्या लक्षात आलं की दुरून डोंगर सजले असते त्या पद्धतीने आपला जो काही मोकळा वेळ असतो, बाहेर जाऊन इतरांशी बोलणं असतं की ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही सामाजिक अंतरक्रिया म्हणतो, या कमी व्हायला लागल्या. आणि घरातल्या ज्या भूमिका आहेत त्याचा जादा भार हा पालकांवरती यायला लागला. त्यामुळे दोन्ही पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन एकमेकांबरोबरचं समायोजन आणि संवाद वाढवणं हा खूप महत्वाचा भाग आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की मनाचा डायबिटीस झालेला दिसतो आपल्याला, की जशी रक्तातली शुगर वाढल्यानंतर आपल्या शरीराला त्रास होतो त्या पद्धतीनं आपल्याकडे जे ज्ञान आता सध्या असं वेगवेगळ्या पद्धतीनं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला सगळं कळतंय, बाकीच्यांनी सांगायची गरज नाही, मी का माघार घेऊ, मीच अमुक का करू. आणि मग ह्या वादाचा परिणाम जो आहे हा मुलांवरती निश्चित नकारात्मक होतो, कारण मुलांना प्रेम आणि आधाराची गरज असते. परंतु जर पालक भांडत असतील तर बाहेरची कोरोनाची परिस्थिती आणि घरातलं हे असुरक्षित वातावरण, त्याच्यामुळे मुलांच्या वागण्यामध्ये काही बदल खूप लक्षणीयरित्या सध्या आढळून आलेले आहेत, की हंतरून ओलं करणं असेल, दचकून उठणं असेल, अत्यंत हटवादीपणा असेल, ही सगळी वार्तनिक समस्या आमच्या भाषेमध्ये ज्याला बिहेवियरल प्रॉब्लेम्स म्हणतो हे निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि याच्याकडे खूप सकारात्मकतेने पालकांनी बघणं गरजेचं आहे, कारण आपण मोठे आहोत आणि मुलांना आपल्याला समजावून घ्यायचंय, हे सगळ्यात आधी लक्षात घ्यायला हवं. पालकांनी संयमाची भूमिका दाखवायला हवी असं आता तुमच्या या बोलण्यातनं मला लक्षात आलं. पण जरी कुटुंबात वाद झाले तरी त्या सगळ्याचा परिणाम ते सगळं या वर्ष सव्वा वर्षात मुलांपुढेच घडत आलेलं आहे. त्यामुळे काही मुलांमध्ये नैराश्य सुद्धा आलं आणि 12 ते पुढच्या वयाची मुलं बघितली तर काहींच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा आले. अशा परिस्थितीमध्ये पालकांना त्या मुलांना सांभाळून घ्यायचे, घरातली सगळी परिस्थिती सांभाळायची आणि नोकरी जाऊ नये यासाठी प्रयत्न सुद्धा करायचे आहेत. ही सगळी परिस्थिती हाताळताना पालकांची सुद्धा खूप दमछाक झालेली आहे. मग त्यांच्यासाठी काही थोडं खरं आहे. अगदी निश्चित सुवर्ण. पालकांनाच खरं तर आधी बालकांपेक्षा पालकांनाच हे सगळं समजावून सांगणं गरजेचं आहे, कारण पालक हा कुटुंबाचा आधार असतात, कणा असतात आणि पालकांनी संतुलित राहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी सांगेन की भावनिक साक्षरता पालकांनी आपली वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आपल्याला निराश वाटतं, आपल्याला राग येतो, आपल्याला रडू येतं, हे मान्य करणं आणि त्याच्यातून तात्काळ बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. हे रडू आलं म्हणजे मोठं असून कसं काही येतं असं मनात न आणता आपल्या भावनांना ओळखून त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण कार्यरत होणं आणि मुलांबरोबर हे शेअर करणं, कारण प्रभावी संवाद याच्यामध्ये हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे होतंय काय की आपण सगळं छान आहे असं होऊच कसं शकतं, मग रडायचं कशाला, अशा पद्धतीनं आपण कोशात राहतो आणि सगळं गुडी दाखवायचा प्रयत्न करतो. तसं न करता वस्तुस्थिती काय आहे आणि त्या पद्धतीने पुढे कसं जाता येईल हे पाहणं गरजेचं आहे. मी एक मूलमंत्र नेहमी सांगत असते सुवर्णा, तो तुझ्याबरोबर शेअर करते की जो आता बाकीचेही ऐकू शकतील, की प्रत्येक पालकांनी आपल्याबरोबर जर वॉच बाळगलं, घड्याळ आपण हातात घालतो ते घड्याळ इंग्लिशमध्ये आपण वॉच म्हणतो, त्याचं जर आपण स्पेलिंग बघितलं WATCH, W म्हणजे शब्द, आपले शब्द आपण वापरत असताना ते किती परिणामकारक आहेत हे आपल्या लक्षात येत नाही, पण मुलं अत्यंत संवेदनशील असतात आणि आपण समजतो त्यापेक्षा सुद्धा मुलांना जास्ती समजत असतं. त्यामुळे शब्द खूप प्रेमाने वापरणं, त्या आवाजाचा जो टोन आहे तो नीट असणं, कारण मुलांना तुमच्या टोनमधल्या फरकाने सुद्धा कळतं की तुम्हाला ते नकोच येत आत्ता. त्यामुळे शब्द, त्याच्या बरोबरीने दुसरं जे आहे ॲक्शन, कृती, आपल्या शब्द आणि कृती याच्यात पालकांनी समन्वय साधणं गरजेचं आहे. कारण आपण एखाद्याची फोनवरती बोलताना फार प्रेमाने बोलतो आणि मागे मात्र पटकन काय मूर्खपणा आहे पण जाऊ दे आता संपलं असं काहीतरी मुखवटा पांघरून वागवत असतो, ते मुलं बघत असतात आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मनावरती होऊ शकतो की असं दुटप्पी वागणं चालू शकतं, हे समजून घेत त्यांच्या लक्षात येतं. तर हे टाळण्यासाठी आपल्या शब्द आणि कृतीमध्ये समन्वय हवा आहे
ती म्हणजे दोन अर्थाने आपण घेऊयात की टाइम मॅनेजमेंट. आत्ता तू म्हटलीस तसं की खरंच आहे की वर्क फ्रॉम होम आणि घरातल्या गोष्टी, नोकरी जाण्याची भीती, याच्यामुळे जो मनावरती दडपणाचा भाग आहे तो आपल्याला कमी करायचा असेल तर आपलं टाइम मॅनेजमेंट आपण करायला हवं. आपल्या प्रायोरिटी लिस्ट आपण ठरवायला हवी. आणि दुसरा टीचा अर्थ आपल्याला घेता येईल की तो म्हणजे आपण जे काही थिंकिंग करतो, विचार करतो ते सकारात्मक. आता सकारात्मक म्हणजे नकारात्मक विचार मनात आणायचेच नाहीत असं नाहीये, पण तरी बरंचा मंत्र की तरी बरं मला घर आहे, तरी बरं की मला अमुक आहे. आपल्याकडच्या चांगल्या गोष्टींची यादी आपण करत नाही, ती करायला सुरुवात केली तर पालकांना त्याच्यातनं धीर येऊ शकतो. सी म्हणजे करेज, धैर्य. आपण जर गर्भगळीत झालो तर आपल्या कुटुंबातले बाकीचे सुद्धा अजून घाबरून जातात आणि मुलं तर लहान असतात, संवेदनशील असतात. त्यामुळे पालकांनी आपल्यातलं धैर्य वाढवणं, स्वतःवर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. आणि शेवटचा जो वॉचमधला वर्ड आहे एच, बाय हार्ट. कुठलीही गोष्ट प्रेमाने, आपलं कुटुंब आहे, आपलं घर आहे, आपलं मूल आहे, आपल्याला हवंय म्हणून आपण ते जन्माला घातलंय, म्हणजे त्याच्यावरती मालकी हक्क नाहीये, ते स्वतंत्र आहे. त्याला नीट वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. त्याला आनंदी उत्साही राखणं हे आपलं कर्तव्य नसून आपण ते प्रेमाने करायला हवं. हे जेव्हा आपल्याला आतून जाणवतं ना, त्यावेळेला आपोआप ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी संयमितपणे आणि सुसंवादीपणे पुढं सरकू शकतात. त्यामुळं हे वॉच जर दोन्ही पालकांनी एकमेकांशी वागताना, मुलांशी वागताना जर अंमलात आणलं तर निश्चित आपल्याला याचे चांगले सकारात्मक परिणाम दिसतील असं मला वाटतं. हा वॉचचा जो तुम्ही अगदी मूलमंत्र सांगितला आहे, मला वाटतं सगळ्यांना फक्त लॉकडाऊन किंवा या पॅन्डेमिक काळात नाही तर लाईफ टाईम कामात येणार आहे. पण तुम्ही आता म्हणालात की हे माझं मुलं आहे आणि मला हवं होतं म्हणून मी ते जन्माला घातलंय. अशा परिस्थितीमध्ये सध्या आपण त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब बघतो. मग अशा घरांमधले जर दोघेही पालक हे अत्यावश्यक सेवेत असतील, इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये असतील, तर या मुलांचा प्रॉब्लेम एक वेगळाच आहे. त्यांच्या मनात अनामिक भीती आहे की माझे आई बाबा इन्फेक्ट न होता घरी येतील की नाही, जर इन्फेक्ट झाले तर मग मला घरात एकटं राहावं लागेल का, ही एक अनामिक भीती या मुलांच्या मनात आहे. त्यामुळे त्या मुलांवर वेगळेच परिणाम होताना दिसत आहेत. अगदी बरोबर आहे सुवर्ण. त्यामुळं आपल्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मुळात आपण इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आहोत हे मुलांना आधीपासून माहीत आहे. अनामिक भीती असणार आहे, पण इथे पालकांचा कणखरपणा, आपण जे म्हणूयात की कणखरपणा पालकांमध्ये हवा आणि तो मुलांपर्यंत पोचवायचा आहे. त्यासाठी पुन्हा मी 3 सी ची त्रिसूत्री सांगेन की सी, पहिला सी कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, की मी सगळी काळजी घेतोय आणि मी आजार झाला तरी त्याच्यातनं सक्षमपणे बाहेर येणार आहे. हा आत्मविश्वास पालकांमध्ये आहे, तो त्यांनी चांगल्या प्रभावी संप्रेषणाने, संवादाने मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. दुसरा सी जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय तर एकाग्र करणं त्या अर्थाने नाही, जो वेळ मुलांबरोबरचा आहे क्वालिटी टाइम तो चांगल्या पद्धतीने मुलांबरोबर शेअर केला आणि ह्या गोष्टी सुरू राहणार आहेत. पण जग चांगलं आहे, जग सुरक्षित आहे, माणसं चुकीची वागू शकतात, परिस्थितीमुळे तसं वागतात, हा विश्वास त्यांच्यात निर्माण करण्यासाठीचा हा कॉन्सन्ट्रेशनचा सी आहे. आणि शेवटचा सी आपण सांगू की चॅलेंज. आयुष्य हे चांगलं असलं, सुंदर असलं तरी आव्हानांशिवाय त्याच्यात मजा नाहीये. त्यामुळे ही आव्हानं येत राहतात आणि या आव्हानांकडे सकारात्मक पाहूनच आपण पुढे जातो. त्याच्यामुळे आपल्या क्षमता वाढतात, आपली कुवत आपल्याला तपासून बघता येते, त्याचा आपल्याला स्वतःला आनंद होतो. आपण जितक्या सक्षमपणे काम करतो त्याचं समाधान आपल्याला मिळतं. ह्या इसेन्शियल सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या पालकांनी हे मुलांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचवलं तर आपोआपच मुलांची भीती कमी होऊन कदाचित त्या इसेन्शियल सर्व्हिसबद्दल त्यांना प्रेम निर्माण होऊन तेही पुढे ते करिअर निवडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. हे आपण सकारात्मकपणे लक्षात घेतलं पाहिजे. सुषमा मॅम, तुम्ही मगासपासून बोलताना वास्तवाचं भान, सकारात्मकता हे 2 विषय सतत तुमच्या बोलण्यात घेत आहात. त्यावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की वास्तवाचं भान तर मुलांना आहे, गेल्या वर्षभर ऑनलाईन क्लास करतायत, पण आता जेव्हा त्यांना कळलं की पुन्हा आणखी काही दिवस किंवा हे वर्षसुद्धा ऑनलाईन क्लासेस करावा लागणार आहे, तेव्हा त्यांना याचा कंटाळा यायला लागला. मग ज्यावेळेला आपल्याला वास्तव या मुलांपुढे मांडायचं असतं तेव्हा ते कशा पद्धतीने मांडावं आणि त्याचा त्यांनी सकारात्मकतेनं स्वीकार करावा, यासाठी आपण काय करायला हवं? अगदी छान प्रश्न विचारला सुवर्णा. खरं तर हे पुढचं वर्ष सुद्धा आपल्याला ऑनलाईन स्कूलिंगवरतीच भर द्यावा लागणार आहे असं दिसतंय सध्या परिस्थितीवरून.
आणि खरं सांगायचं तर ना, कुठलीही गोष्ट सुरुवातीला खूप छान वाटते. त्यामुळे सुरुवातीला सगळे घरात आहेत, घरात बसूनच आपल्याला छान अभ्यास करायचा आहे, याची मुलांना मजा वाटत होती. परंतु आता त्यांना आमच्या सायकोलॉजीच्या भाषेमध्ये आम्ही कंटाळ्याचा ताण म्हणतो, की कंटाळा आल्यानंतर सुद्धा त्याचा ताण येतो. कारण आता त्या मुलांना बाहेर मित्रांबरोबर खेळता येत नाहीये, त्यांच्याशी गप्पा मारता येत नाहीयेत. आणि खरं तर शिक्षणाचा मूलभूत जो पाया आहे तो आपल्या सक्षमतेवरती अवलंबून असतो आणि त्या 3 सक्षमता महत्त्वाच्या आहेत की ज्या आपण शिकण्यातून विकसित करत असतो. भाषिक सक्षमता की ज्याच्यामध्ये बोलणं आहे आणि अशाब्दिक संप्रेषण म्हणजे आपण आपल्या हावभावांनी, आपल्या अशाब्दिक क्ल्यूज म्हणून किंवा शारीरिक हालचालीतून इतरांपर्यंत संवाद साधत असतो. आता ह्या गोष्टी ऑनलाईन टीचिंगमध्ये किंवा ऑनलाईन स्कूलिंगमध्ये मुलं मिस करतायत. दुसरा जो भाग आहे बोधनिक सक्षमता की जाणीव किंवा आकलन होणं. आता जाणीव किंवा आकलन होतंय की नाही हे तपासून पाहण्याला खूप मर्यादा आहेत ह्या ऑनलाईन स्कूलिंगमध्ये आणि त्यामुळं आपोआपच मुलांना कंटाळा येतो, एका जागी बसणं त्यांना त्रासदायक होतंय. आणि तिसरी जी सक्षमता आहे मनोसामाजिक सक्षमता की ज्याच्यामध्ये स्वतःची अभिवृत्ती तपासून पाहणं आणि जगाबद्दलच्या अभिवृत्ती तयार करणं. म्हणजे काय तर माझ्याबद्दल इतरांचं मत काय आहे आणि जग इतर कसं आहे हे आपण फिजिकली ज्या वेळेला परस्परांबरोबर वर्गातल्या वातावरणात असतो तेव्हा चांगल्या रीतीने विकसित होतं. आणि हे सगळं थोडंसं ह्याच्यावर मर्यादा येत असल्यामुळे मुलं कंटाळलेली आहेत आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी ऑनलाईन टीचिंग किंवा स्कूलिंग व्यतिरिक्त इतर पर्याय आता वापरायला हवेत आणि याचा साकल्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. कारण आपल्या लक्षात येईल की सतत स्क्रीन पुढे बसणं कंटाळवाणं आहे. सतत त्याच्यामुळे जे इतर शारीरिक लक्षणं निर्माण होत आहेत, मानसिक लक्षणं निर्माण होत आहेत, तीही धोकादायक आहेत. त्यामुळे मुलांसाठी ऑनलाईन व्यतिरिक्त काही प्रमाणात आपल्याला ऑफलाईन कशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी राबवता येतील त्याचा विचार आपण सगळ्या पातळीवरती शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीने करून त्या पद्धतीनं जर आपल्या करिक्युलममध्ये आत्ता ह्या वर्षीपासून इंट्रोड्यूस घातलं आणि मूल्यमापनाच्या पद्धती आणि अभ्यासक्रमाची लवचिकता जर आपण वाढवली तर मुलांना निश्चित शिकायला थोडासा आनंद वाटेल आणि याला ते सकारात्मकतेने सामोरे जातील. डॉक्टर, खरं तर मला भरपूर प्रश्न एक पालक म्हणून माझ्या मनात होते, खूप काही विचारायचं होतं, पण खरं तर तुम्ही हा वेळ दिलात आणि इतकं छान अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आम्हा सगळ्या पालकांना, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे